2024 मध्ये मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसली। म्हणूनच वर्षाच्या शेवटी आपण यावर्षी कोणकोणते कलाकार लग्नबंधनात अडकले हे पाहणार आहोत। वर्षाच्या सुरुवातीलाच छोटा पडदा गाजवणारे दोन ऑनस्क्रीन कपल खऱ्या आयुष्यातही कायमचे लग्नबंधनात अडकले। या जोड्या म्हणजे शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे, तितिक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके। शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांनी तू जीवाला गुंतवावे या मालिकेत पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं। तर यानंतर या दोघांचे सूर जुळले असं म्हटलं जातं आणि पुढे एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली। अभिनेत्री तितिक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके तू अशी जवळी राहा या मालिकेमध्ये तितिक्षा व सिद्धार्थ यांनी नवरा बायकोची भूमिका साकारली होती। तर ही मालिका ही चांगलीच गाजली होती। ऑनस्क्रीन एकत्र काम केल्यानंतर सिद्धार्थ तितिक्षानेही फेब्रुवारी 2024 मध्ये एकमेकांसह लग्न केलं। पृथ्वी प्रताप महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्वी प्रतापने देखील यावर्षी लग्नगाठ बांधली। पृथ्वीने 2024 मध्ये प्राजक्ता हिच्यासह लग्न केलं। पृथ्वीने अगदी साध्या पद्धतीने लग्न केलेलं पाहायला मिळालं। अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर देवमाणूस या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर या दोघांनी नुकतंच वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली। अभिनेता शाल्व किंजवडेकर व श्रेया डफलापूरकर येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शाल्व किंजवडेकरने देखील त्याची गर्लफ्रेंड श्रेयासह लग्नगाठ बांधली। यानंतर कलर्स मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव गुंतला मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौगुले। या मालिकेत एकत्र काम करत असताना या दोघांचे सूर जुळले आणि यांनी 2024 मध्ये लग्न केलं। अभिनेत्री पूजा सावंत मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री पूजा सावंतने देखील यावर्षी सिद्धेशसह लग्न केलं। तर यापैकी तुमची आवडती जोडी कोण आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।